नमस्कार मित्रांनो, माझे नाव मयंक आहे। मी एका मुलीवर फार प्रेम करत होतो। कॉलेजमध्ये आमची भेट झाली होती आणि मी तिच्या प्रेमात पडलो। अगोदर मैत्री झाली, मैत्रीनंतर बोलणे वाढले आणि काही महिन्यांनंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। हळूहळू आमचे भेटणे, सोबत वेळ घालवणे सुरू होते। घरी असताना पण आम्ही अनेक तास फोनवर बोलत होतो। आमच्या प्रेमात फार वाढ होऊ लागली। ते कॉलेजचे दिवस, वर्ष कसे गेले काही समजलेच नाही। आता कॉलेज संपले होते तरी सुद्धा आमचे नाते तसेच होते। आम्ही दोघे पण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश केला होता, तरी सुद्धा नेहमी भेटणे आणि सोबत वेळ घालवणे सुरू असायचे। माझ्या बाबांचा फार मोठा बिझनेस होता। आमच्या घरी पैशाची काहीच कमीच नव्हती। नेहमी ती मला अनेक वस्तू घेऊन मागायची आणि मी पण तिला त्या वस्तू घेऊन देत होतो। ती वस्तू किती पण महाग असो, मला फरक पडत नव्हता। ती म्हणायची, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आला आहे तेव्हापासून मला फार छान वाटत आहे, कारण तुझ्यासारखा प्रेम करणारा मला कधीच मिळणार नाही। आमच्या नात्याला 3 वर्ष झाले होते, तरी सुद्धा प्रेम मध्ये कसली कमी आली नव्हती। माझा ATM कार्ड तिच्याकडेच राहत होता, ती नेहमी त्याच्यातून पैसे काढायची। मी तिच्या सोबत फार स्वप्न पण बघितले होते आणि मला वाटत होते की तिच्यासारखी मुलगी मला दुसरी कोणी मिळणार नाही। आता आमच्या नात्याला 4 वर्षे झाले होते, तसेच माझे शिक्षण पूर्ण झाले। त्यामुळे मी बाबांच्या कामात मदत करू लागलो। तरी सुद्धा वेळ काढून मी तिच्याशी बोलत होतो आणि भेटत पण होतो। ती मला नेहमी मोठ्या दुकानात घेऊन जायची आणि तिला आवडेल ते घ्यायची, कारण तिला शॉपिंग करणे फार आवडायचे आणि मी पण कसली कमी करत नव्हतो। पण एकदा बाबांना फार मोठा बिझनेस मध्ये लॉस झाला आणि आमच्यावर फार मोठे कर्ज झाले। त्यामुळे आता घरी फार टेन्शन होते। काही दिवसानंतर ती मला म्हणाली, मला काही पैशाची आवश्यकता आहे, पण मी तिला सांगितले, आता माझ्याकडे तुला द्यायला जास्त पैसे नाही, कारण आम्हाला बिझनेस मध्ये फार मोठा लॉस झाला आहे। बाबा फार टेन्शन मध्ये आहे। ती म्हणाली, काही हरकत नाही। आता मी बाबांकडे जास्त लक्ष देत होतो, कारण त्यांची स्थिती फारच वाईट दिसत होती। ते नेहमी काळजीत असायचे। ती पण सध्या आता माझ्यासोबत जास्त बोलत नव्हती। मी तिला फोन करत होतो तर उचलत नव्हती आणि उचलला पण तर कमीच बोलायची। मी तिला कारण विचारले तर म्हणाली, आता मी कामात असते हळूहळू म्हणून तुझे जास्त फोन उचलत नाही। पण असे नेहमी होऊ लागले आणि आमच्यामध्ये दुरावा येऊ लागला। मी तिला म्हणालो, काय झाले, तू माझ्यासोबत आधी सारखी बोलत का बर नाही? ती म्हणाली, मला काही दिवस शांत राहायचे आहे। मला वाटले तिच्या पण आयुष्यात काही संकट आले असेल, पण हळूहळू माहीत झाले की तिला आता माझ्यासोबत बोलायचे नाही, त्यामुळे ती आता मला इग्नोर करत आहे। पण माझा तिच्यावर फार जीव होता, म्हणून मी तिला फोन करत होतो, पण ती काही माझ्या फोनचा बरोबर रिप्लाय देत नव्हती आणि आता तर ती माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती। मला तिचे वागणे असे समजत नव्हते आणि एकदा ती म्हणाली, मला आपले नाते आता थांबवायचे आहे, कारण मला पुढचा विचार करायचा आहे। मला हे ऐकून धक्काच बसला, कारण एवढ्या वर्षाची नात्याला तिने 1 मिनिटात संपवायचे म्हणत होती। मी तिला खूप प्रयत्न केला की आपले नाते संपले नाही पाहिजे, पण ती ऐकायला तयार नव्हती, म्हणून मी आता काही करू शकत नव्हतो। हळूहळू आमचे बोलणे बंद होऊ लागले आणि मी पण बाबाच्या बिझनेसकडे लक्ष देऊ लागलो। मला तिची फार आठवण येत होती, पण मी काही करू शकत नव्हतो। काही महिन्यानंतर समजले की तिला कोणीतरी दुसरा आवडला आहे आणि आता ती त्याच्याशी आपले नाते जुळवत आहे। एक मित्राने त्यांचे फोटो पण पाठवले। ते फोटो बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण आता मला समजले होते की ती माझ्यावर प्रेम न करता माझ्या पैशावर प्रेम करत होती आणि जेव्हापर्यंत तिच्या गरज भागत होत्या तेव्हापर्यंत ती माझ्या सोबत होती। मी तिला काही गोष्टीसाठी नकार दिला तर तिने माझ्याकडून दुरावा घेतला। या गोष्टीमुळे माझ्या काळजाला धक्का बसला होता। आता मी आपल्या बाबांच्या कामाकडे लक्ष देऊ लागलो। हळूहळू बिझनेस मध्ये वाढ होऊ लागली आणि आम्ही 2 वर्षात फार वर आलो। मला कधी कधी तिची आठवण यायची, पण आता जास्त करून मी आपल्या कामाकडे लक्ष देऊ लागलो। हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आमचा बिझनेस आता आधीपेक्षा पण जास्त मोठा होऊ लागला।
तिला माझ्या आयुष्यातून जाऊन 4 वर्ष निघून गेले होते. मी आता तिला पूर्णतः विसरलो होतो. एकदा आमच्या ऑफिसमध्ये कामासाठी काही व्यक्तींची गरज होती आणि त्यांची इंटरव्ह्यू मीच घेत होतो. काही वेळानंतर ती माझ्या केबिन मध्ये आली. तिला बघताच मला संताप आला आणि म्हणालो, तू कशी काय इथे आली आहे? तर ती म्हणाली, मला कामाची आवश्यकता होती म्हणून मी आले आहे. आता तर मला अजूनच राग आला. मी तिला बोललो, तू कसा काय विचार केला की तुला मी इथे कामावर ठेवणार म्हणून? ती म्हणाली, माझ्याने फार मोठी चुकी झाली आहे आणि फक्त माझे ऐकून तरी घे. मी तुला माफी मागायला आली आहे, कारण मला दोनदा तू या ऑफिसमध्ये येताना दिसला. त्यावेळेस मला समजले की हे ऑफिस तुझेच आहे. मी तिला जोरातच बोललो, मला तुझे काही ऐकून घ्यायचे नाही, कारण तू जे माझ्यासोबत केले ते मी कधीच विसरू शकत नाही. ती म्हणाली, त्याची फार मोठी शिक्षा मला मिळाली आहे, म्हणून एकदा माझे ऐकून घे, त्यानंतर मी इथून निघून जाणार. कारण मला फक्त तुझी माफी मागायची होती, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले. मी म्हणालो, काय झाले सांग? ती म्हणाली, तू माझ्या आयुष्यातून गेल्यावर माझे एका सोबत नाते होते आणि त्याच्या सोबत राहिल्यानंतर आम्ही लग्न करायचा विचार केला आणि आमचे लग्न झाले. लग्नाच्या काही महिन्यानंतर फार त्रास देऊ लागला आणि मला मारझोड करायचा. तसेच अनेक गोष्टी बोलायचा. त्याचे माझ्यावर काही प्रेम नव्हते. त्याने फक्त माझ्याशी लग्न यासाठी केली होते की माझ्या बाबांकडे पैसा होता आणि माझे शिक्षण चांगले झाले होते. त्यामुळे मी बाहेर जॉब करून त्याला पैसे देईल आणि तो आपले आयुष्य जगेल. अगोदर त्याने मला फार मोठे मोठे स्वप्न दाखवले, पण लग्नानंतर मी त्याच्या घरी आले. काही दिवसानंतरच मला माहीत झाले की त्याच्याकडे काहीच नाही. लग्नाच्या नंतर काही महिने तो माझ्यासोबत फार चांगला राहिला आणि मी प्रेग्नेंट झाले. त्यानंतर मला एक मुलगा झाला, पण मुलगा 1 वर्षाचा झाला होता तेव्हा त्याने मला घरून काढून दिले. आता मला फार पश्चाताप येत होता आणि तो आठवू लागला, कारण मी तुझ्यासोबत फार वाईट केले होते, त्यामुळे माझ्यासोबत फार वाईट झाले. आज माझी परिस्थिती फारच खराब आहे. बाबा सुद्धा बरोबर साथ देत नाही. मला एक छोटा मुलगा आहे आणि आता माझे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे मला माझी चुकी कळली आहे की मी तुझ्यासोबत वाईट केले होते, म्हणून आज माझ्यासोबत वाईट झाले. मला तिच्या गोष्टी ऐकून फार वाईट वाटत होते. तरी सुद्धा मी तिला म्हणालो, या सर्व गोष्टी ऐकल्यावर पण मी तुला नोकरी देणार नाही, कारण तू केलेल्या गोष्टी मी विसरू शकत नाही. ती म्हणाली, आता तू नोकरी दे या नको देऊ मला हरकत नाही, पण तुला एकदा माफी मागायची होती म्हणून मी तुझ्याकडे आले आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल थोडी फार जागा असेल तर मला माफ कर. तिने आपल्या मोबाईलमध्ये तिचा आणि तिच्या मुलाचा फोटो दाखवला. तिच्याकडे बघून मला वाईट वाटत होते, कारण तिची स्थिती फारच खराब दिसून येत होती. काही वेळ ती शांत बसून होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिला म्हणालो, ठीक आहे, उद्यापासून कामाला ये. माझे बोलणे ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ती म्हणाली, खरंच तू मला कामावर ठेवणार आहे का? मी तिला म्हणालो, हो, मी खरंच तुला कामावर ठेवणार आहे, कारण तुला तुझी चुकी कळली आहे. त्यामुळे तू फक्त एक एम्प्लॉय म्हणून माझ्याकडे कामाला येऊ शकते. नंतर ती रोज कामाला येऊ लागली आणि एक मित्र म्हणून मी तिच्यासोबत बोलत असतो. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.